झी 24 तास एक पाऊल पुढे। औरंगाबादची बातमी आहे। एरवी पोलीस कुणाला घाबरत नाहीत, उलट पोलिसांनाच लोक घाबरतात असं चित्र सगळीकडे असतं। मात्र औरंगाबादचे पोलीस सध्या खूप घाबरलेले आहेत, तेही एका लेडी कॉन्स्टेबलच्या भीतीनं। या कॉन्स्टेबल काय करतील याचा नेमच नाही, त्यामुळे पोलीसही आता या महिला पोलिसाला वैतागले आहेत। एका महिला पोलीस शिपायाच्या वर्तणुकीपुढे औरंगाबाद पोलीस सध्या हतबल झाल्याचं चित्र आहे। या पोलीस शिपाई ज्या पोलीस स्टेशनमध्ये जातात तिथले पोलीस अधिकारी पळ काढतात। कारणही तसंच आहे। या कॉन्स्टेबल महिलेनं चक्क गुरुवारी एसीपी नरेश मेघराजानी यांना बूट फेकून मारले। पोलीस आयुक्तालयाबाहेर एसीपी मेघराजानी उभे होते, त्यावेळेस या पोलीस शिपाई अचानक अवतरल्या आणि थेट पायातील बूट काढून एसीपींच्या दिशेनं भिरकावला। एसीपीही यामुळे चक्रावून गेले। त्यानंतर या महिला शिपाई थेट पोलीस आयुक्तांसमोर गेल्या आणि मेघराजानी यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करायला लागल्या। मेघराजन साहब ऐसे खड़े हुए थे, एक लेडीज कांस्टेबल आई पहले जूता निकाली और उनको बोली कि तू मला पुलिस स्टेशन में मारतो का, मैं तुला इथे मार यहाँ मारती। उसने जूता ली, पहला जूता फेंक के मारी, उनके छाती पे लगा, दूसरा जूता निकाल के उनके पैर पे लगा। या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठांनी या महिला पोलीस शिपायाला तात्काळ निलंबित केलंय। याआधी 2 वेळा त्यांना निलंबित करण्यात आलं होतं। एसीपी श्री नरेश मेघराजानी सिटी डिव्हिजन यांना पोलीस आयुक्तालयाच्या परिसरामध्ये शूज फेकून मारला। त्यावरून LPC अमृता अकोलकर यांना आज निलंबित करण्यात येत आहे। या लेडी कॉन्स्टेबलनं याआधी 3 एसीपींविरोधात लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल केली होती। आयुक्तांपासून तर थेट महिला आयोग, गृहमंत्री यांच्यापर्यंत या महिलेनं तक्रार केली। त्यानंतर एसीपी डॉक्टर संदीप भाजी भाकरे यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात आली। त्या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे, त्यामुळे या तक्रारखोर लेडी कॉन्स्टेबलच्या तक्रारीवर विश्वास तरी कसा ठेवायचा असा प्रश्न पोलिसांना पडलाय। मी सगळ्यात पहिले फक्त भाजी भाकरीची कंप्लेंट सीपी साहेबांना दिली होती। जेव्हा त्यांनी मला सगळ्यात पहिले त्रास दिला त्याची एकट्याची केली मी, तेव्हा तिघांवरही कोणाला आरोप नव्हते केले। जेव्हा मला बहुरेने त्रास दिला मी तेव्हा दोघांची दिली। मला मेघराजांनी हे केलं तर मेघराजांनी मला मारझोड केली म्हणून मी राजीनामाही लिहून दिला होता। या महिला पोलीस शिपायाच्या अशा पवित्र्यामुळे पोलीस मात्र आता पूर्णपणे गोंधळलेत। या बाई कुणावर कधी आरोप करतील त्याचा नेम नाही, त्यामुळे आता औरंगाबादच्या पोलिसांनाच मदतीची गरज निर्माण झाली आहे। झी 24 ताससाठी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।